90% लोकांना अजून माहीतच नाही की आपण ऊस न वापरता सुद्धा घरच्या घरी ऊसाचा रस मिक्सरवरती तयार करू शकतो। तुमचा विश्वास बसत नसेल, पण खरंच आपण अजिबात ऊस न वापरता हा ऊसाचा रस तयार केलेला आहे। आपल्याला ऊसाचा रस तर प्यायचा असतो, पण उन्हातून बाहेर जाऊन ऊसाचा रस प्यायचा म्हटलं की कंटाळा येतो। मग असा हा तुम्ही घरच्या घरी ऊस न वापरता एकदा ऊसाचा रस नक्की ट्राय करून बघा। तुम्ही तर या ऊसाच्या रसाचे नक्कीच फॅन होणार याची मला पूर्णपणे खात्री आहे। तर मस्त असा हा चटपटीत ऊसाचा रस कसा बनवायचा ते लगेच बघूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओला आधीच एक लाईक करा आणि अशाच छान छान आणि इंटरेस्टिंग रेसिपीसाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, शिल्पा किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर ऊसाचा रस बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथं आपल्या घरामध्ये जे मोठं मिक्सरचं भांडं असतं तर ते घ्यायचंय। आणि आता इथं मी अर्धा कप एवढा बारीक चिरलेला गूळ घेतलाय। तर गूळ आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे मिक्सरला फिरवताना तो पटकन असा विरघळला जातो। तर तुम्ही बघू शकता एकदम असा मी हा बारीक चिरून घेतलाय, तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता। आता हा गूळ आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि यामध्ये आता आपल्याला एक 5 ते 6 पुदिन्याची पानं घालायची आहेत। पुदिन्यामुळे आपल्या ऊसाच्या रसाला एक मस्त असा फ्लेवर येतो, पण खूप जास्त सुद्धा पुदिना आपल्याला इथं घालायचं नाही, नाहीतर त्याचा एक वेगळा असा उग्र वास येतो। आता आपल्याला इथं लिंबाचा रस घालायचा आहे। तर एक मोठा लिंबू कट करून त्यातला अर्ध्या लिंबाचा इथं मी बिया काढून रस घेतलेला आहे। तर आपण यामध्ये लिंबू घातल्यामुळे आपला रस मस्त असा आंबट गोड चवीचा तयार होतो। आता इथं आपल्याला अर्धा चमचा सेंधव मीठ किंवा काळं मीठ घालायचं आहे, पण तुमच्याकडे ते जर नसेल तर तुम्ही साधं मीठ घालू शकता। आणि इथं अर्धा ते 1 इंच आपल्याला साल काढून आलं घालायचंय। आता या रसाचा रंग छान टिकून राहावा म्हणून आपण इथं काही बर्फाचे खडे घेतलेले आहेत आणि आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय। तर पाणी सुद्धा आपल्याला एकदम थंडगार असंच घालायचंय। तर इथं सुरुवातीला अर्धा ते पाऊण कप आपल्याला पाणी घालायचंय। तर सुरुवातीला आपण यामध्ये पाणी कमी घातल्यामुळे आपण हे मिक्सरला फिरवत असताना पटकन असं बारीक होतं, म्हणून सुरुवातीला पाणी कमी घालायचं। आणि आता आपल्याला याला झाकण लावायचं आहे आणि छान असं एकदम बारीक असं मिक्सरला फिरवून घेऊया। तर आता तुम्ही इथं बघू शकता एका भांड्यावरती मी इथं चाळण ठेवली आहे। आता आपण जो मिक्सरला तयार करून घेतलेला ऊसाचा रस आहे तर तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे, कारण आपण यामध्ये पुदिना घातलाय, आलं घातलंय, तर याचे बारीक बारीक कण येऊ नयेत म्हणून आपल्याला हे गाळून घेणं अत्यंत गरजेचं आहे। तुम्ही अशा एखाद्या चाळणीवरती किंवा चहाच्या गाळणीने सुद्धा तुम्ही हा रस गाळून घेऊ शकता। आता या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घातलंय आणि मस्त असं हे भांडं धुवून यामध्ये ॲड केलंय। आता तुम्ही इथं बघू शकता चाळणीवरती तुम्हाला असं हे बारीक बारीक कण दिसत असतील, तर असं हे आपण गाळून घेतल्यामुळे एकदम स्मूथ असा आपल्याला हा ऊसाचा रस प्यायला मिळतो, म्हणजे यामध्ये अजिबात बारीक बारीक कण राहत नाहीत। तर आपल्याला जेवढं हवं तेवढं आपण यामध्ये पाणी घालायचं आहे। तर आता यामध्ये मी 1 कप भरून एवढं पाणी घातलंय आणि आता तुम्ही इथं बघू शकता आपला मस्त असा इथं ऊसाचा रस तयार झालेला आहे। रंग तर बघू शकता किती मस्त असा आलेला आहे। तर बऱ्याच जणांना ऊसाच्या रसाचा रंग खूप जास्त असा हिरवागार आवडतो। तर तुम्हाला पुदिना आवडत असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवताना पुदिना थोडा जास्त घालू शकता, म्हणजे तुमच्या ऊसाच्या रसाला रंग असा हिरवागार येईल। आता अजून थोड्याशा पाण्याची आवश्यकता वाटली म्हणून मी अजून थोडंसं पाणी यामध्ये ॲड केलंय आणि आता आपला मस्त असा परफेक्ट असा ऊसाचा रस तयार झालेला आहे। अर्ध्या कप गुळापासून बरोबर परफेक्ट चवीचा, परफेक्ट गोडीचा असा बरोबर 2 ग्लास असा ऊसाचा रस तयार होतो। मी इथं कमी क्वांटिटीमध्ये तुम्हाला हा ऊसाचा रस तयार करून दाखवलेला आहे। तुम्ही इथं प्रमाण थोडं जास्त वापरून फक्त 5 मिनिटात हवे तितके ग्लास तुम्ही ऊसाचा रस तयार करू शकता। तर आता लगेच आपण हा ग्लासमध्ये रस सर्व करूया आणि सर्व करत असताना तुम्ही बघू शकता किती मस्त असा आपला हा रस दिसत आहे। तर कशी वाटते तुम्हाला माझी आजची रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक व्हिडिओला लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा बिना ऊसाचा रस घरच्या घरी ट्राय करता येईल। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पटकन चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, त्याचबरोबर साईडला असलेलं बेल आयकॉन सुद्धा नक्की क्लिक करा। तर पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या इंटरेस्टिंग रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।